नमस्कार, मी पिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण महाशिवरात्री स्पेशल स्वीट पोटॅटो मिनी केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा केक झटपट बनवून तयार होतो आणि खायला तर याची टेस्ट इतकी अप्रतिम लागते ना। तुम्ही जर अशा पद्धतीचा केक बनवला तर लहान मुले आवडीने खातील आणि परत बनवा असा हट्ट करतील, एवढा हा डिलिशियस लागतो। या महाशिवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीची नवीन रेसिपी नक्की ट्राय करा। आणि मेन म्हणजे हा केक बनवण्यासाठी फक्त 3 इन्ग्रेडियंट लागतात, जे की आपल्या घरात अवेलेबल असतात। जास्त साहित्याची गरज पण लागत नाही। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या डिलिशियस रेसिपीला। रताळ्याचा केक बनवण्यासाठी इथे मी मार्केटमधून रताळे आणल्यानंतर ते पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता त्याची साल काढून घ्यायची आहे। मार्केटमधून ज्यावेळेस रताळे आणतो ना त्याला खूप सारी माती असते, त्यामुळे ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे। आता इथे माझी रताळ्याची साल काढून झालेली चाकूच्या साहाय्याने बारीक असे पीस करून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व रताळ्याचे मी काप करून घेणार आहे। इथे मी सर्व रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत। आता गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले होते। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जे रताळ्याचे काप केले आहेत ना ते घालून घेऊ। आता इथे रताळ्याचे काप आपल्याला 10 मिनिट मीडियम हीटवर शिजवून घ्यायचे आहेत। जास्त वेळ शिजवायची गरज नाही, मीडियम हीटवर 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने एकदा हलवून घेऊ। यामुळे काय होतं ना, सर्व रताळ्याचे काप एकसारखे शिजले जातात, कुठे कच्चे किंवा कुठे शिजलेले असे होत नाहीत। त्यामुळे ही स्टेप इथे इम्पॉर्टंट आहे। आता इथे 10 मिनिट झाले, तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या साहाय्याने जर कट केले तर काप पटकन कट होतो, याचा अर्थ आपले रताळ्याचे काप व्यवस्थित असे शिजले आहेत। आता हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊ। रताळे व्यवस्थित असे थंड झाले की याला चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घेऊ। मॅश करत असताना ते प्रॉपर मॅश झाले पाहिजे, कुठेही मध्येच गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। आता इथे रताळे व्यवस्थित असे मॅश झाले की यामध्ये 2 मोठे चमचे पिठी साखर घालून घेऊ, तसेच पाव कप भगरीचे पीठ घालून घेऊ। भगरीचे पीठ म्हणजे काय ना, मी भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती वाटून घेतली आहे आणि त्याचे पीठ यामध्ये घालून घेतले आहे। तुम्ही जर उपवासाला केक नसेल बनवत तर तुम्ही यावरची कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता। तर इथे माझं व्यवस्थित असं गोळा मळून झालेला आहे। आता याचे आपण छोटे केक बनवून घेऊ। केक बनवायचा म्हणजे काय करायचं, आपण जसं आलू टिक्की बनवतो ना त्याच आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा आणि आलू टिक्कीच्या साईजची आपल्याला यामध्ये टिक्की बनवून घ्यायची आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने। इथे माझे 1 टिक्की बनवून झालेली आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी 1 टिक्की बनवून दाखवते। गोळ्यामधील छोटासा पोर्शन घ्यायचा आणि तळहाताच्या साहाय्याने गोल फिरवत आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आणि नंतर तो दोन्ही तळहाताच्या मध्ये प्रेस करायचा। अशा पद्धतीने इथे माझ्या सर्व टिक्क्या बनवून झालेल्या आहेत। आता एक मी पॅन गॅसवरती गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये तेल घालून घेऊ। इथे आता ही टिक्की मीडियम हीटवर आपल्याला 5 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे आणि एका साईडने फ्राय झाल्यानंतर पलटून दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे। इथे साधारण 5 मिनिट झाले, एका साईडने मी ह्या टिक्क्या आहेत ते फ्राय करून घेतले आहेत। आता काय करायचे, एक टिक्की पलटायची आणि मीडियम हीटवर आपल्याला आणखी एक अशी फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता टिक्कीला कलर तर किती सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट। अशाच पद्धतीने आता राहिलेल्या सर्व टिक्क्या पण मी फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने इथे माझा स्वीट पोटॅटो मिनी केक बनवून तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मिनी केक बनवून लेकरांना दिला ना, लहान मुले तर प्रचंड आवडीने खातील, इतका तो डिलिशियस लागतो। तुम्ही जर माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा। आणि तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छान नेक्स्ट रेसिपीमध्ये।
तोपर्यंत धन्यवाद.